आज सविताच्या किचन मध्ये बनते आहे तिखट डाळ. 2 वाट्या डाळ उकडून घेतली आहे. त्याच्यात खोबरं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि ही बारीक केलेली कोथिंबीर आहे ती हे सगळं वाटून घेणार. त्याच्यात वाटणार हळद, कांदा खोबरं मसाला, गरम मसाला आणि मालवणी मसाला. हे मसाले घालून मी वाटून घेणार. नंतर राई आणि हिंग हे फोडणीत लागणार आहे. नंतर वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हे लसूण, कोथिंबीर, खोबरं, हळद, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा कांदा खोबरं मसाला, गरम मसाला 1 चमचा, एवढं सगळं घालून मी वाटून घेते. पाणी घालून मी वाटून घेते. हे असं बारीक झालं पाहिजे, एवढं बारीक वाटण झालं पाहिजे. ठेवलंय, गॅस पेटवते. 5 मिनिटं भांड गरम होऊन दे. चमचे तेल टाकते त्याच्यात. तेल थोडं गरम होऊन दे. तेल तापलं की नाही बघण्यासाठी थोडीशी राई टाकून बघते. राई तडतडली, आता बाकीची राई टाकते 1 चमचा. थोडासा हिंग टाकते, कढीपत्ता टाकते आणि ठेचलेली लसूण टाकते. चांगले परतून घेते. लसूण थोडी भाजली पाहिजे. त्यात खोबरं कांद्याचं वाटण टाकते. वाटून घेतलेलं वाटण टाकलं त्याच्यात. ते जरा शिजायला देऊया व्यवस्थित. वाटण चांगलं परतून घेऊया. 1 मिनिटासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवते, म्हणजे वाटणाला चांगलं तेल सुटेल. झाकण काढते. चांगला भाजला आहे व्यवस्थित. परतल्यानंतर समस्त भाजला की नाही ते चांगलं भाजलंय. आता जेवढ्या आपल्याला लागेल एवढी डाळ करायची. मिक्सरचं भांडं धुवून त्याच्यात पाणी टाकायचं आणि जेवढं आपल्याला पाणी लागेल डाळीला, जेवढं डाळ आपल्याला पाहिजे तेवढी आपण पाणी घालून करायचे. आणि डाळ मी फोडणीत ओतते. डाळ चांगली ढवळून घेते. आमच्यासाठी एवढी डाळ बस होते म्हणून मी एवढी डाळ केली. तुम्हाला जर जास्त डाळ पाहिजे असेल तर तुम्ही थोडं पाणी घालून डाळ पाहिजे तेवढी वाढवू शकता. एवढ्या डाळीला 1.5 चमचा मीठ टाकलं. चवीपुरत मीठ टाकायचं. चांगली परतून घ्यायचे. त्याच्यात मी 1 कोकम टाकते. तिखट डाळीला कधी पण कोकम टाकायचं, त्याला टेस्ट छान येते. तर उकळी येईपर्यंत ठेवायचं.
तर चांगली उकळी आली की मग गॅस बंद करायचा. डाळीला उकळी आली पाहिजे. डाळ अशी उकळली की त्यात आता कोथिंबीर घालून ते आता ही डाळ खाण्यासाठी, भाताबरोबर खाण्यासाठी तयार झाली. ही डाळ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. थँक्यू. गॅस बंद करते.